रजस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिषो परिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पति दधातु स्वस्ति न इन्द्रो रजस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिषो परिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पति दधातु। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय स्तनोहरि मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय स्तनोहरि मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय स्तनोहरि मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय स्तनोहरि मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय स्तनोहरि। सर्वबाधा विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्वित मनुष्यो मत् प्रसादेन भविष्यति न संशय। सर्वबाधा विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्वित मनुष्यो मत् प्रसादेन भविष्यति न संशय। काय झालं? अरे बापरे, काय झालं? काय म्हणालीस तू? जी आपा, मी खरंच सांगतेय, तुम्ही इथे बेहोश पडलेला होता आणि तिथे नाटकात कोणी दुसरीच दमयंती वरमाला घेऊन उभी होती. या अल्लाह, आम्हाला तर काही कळेनासच झालंय. हे काय झालं होतं आम्हाला? ही शादी दमयंतीची नव्हे, आमची आहे आणि आता या शादीला कोणी नाही रोखू शकत. कोण आहेस तू? आपण या अल्लाह, आम्हाला बेहोश करून स्वतःच दमयंती झाले. हम अब कहीं के नहीं रहे. महाराज रघुनाथ, आधी महाराजांना संरक्षण द्या. सैनिकांनो, या लवकर. महाराज, आपण सुरक्षित राहत ना? महाराजांना संरक्षण द्या. सैनिकांनो, चला लवकर या, चला. ईश्वराची फार मोठी कृपा आहे महाराज की आपण सुरक्षित आहात. महाराज, हे तर अति झालं. सामान्य आयुष्य जगणं कठीण करून टाकलंय या कारस्थानी लोकांनी. महाराज, कृपया आपण इथून निघावं. सुरक्षेच्या दृष्टीने इथे एक क्षणही थांबणं धोक्याचं आहे. नाही नरसिंहरावजी, आम्हाला जाणून घ्यायचंय की हे घृणास्पद दुस्साहस कोणी केलाय. रघुनाथ. जी महाराज. आपल्या सैनिकांना घेऊन जा. काना कोपरा शोधून काढा. तो धूर्त अजून रंगशालेच्या बाहेर गेला नसणार. जा. जशी आज्ञा महाराज. हुजूर, आज तर मोतीबाई साहेबांनी कमाल केली.
आम्ही तर कायल झालो होतो त्यांच्या अक्कलबंदीवर. या जर इथे नसत्या तर यकीन मानिय खुदा न खास्ता आपली जान गेली असती. तोबा तोबा तोबा. याचा काहीसा आभास आम्हाला देखील झालाय. परंतु संपूर्ण वेशात दमयंतीने तिचा घोंगटका ओढून घेतला होता. दाखवा सर्वांना आपला चेहरा. फार चांगला अभिनय केला होता आपण. How embarrassing when something like this happens to the king. We must hunt down these culprits. Your Majesty, this is too much. I can't tolerate this anymore. मी आजच कंपनी बहादूर करून आपल्या फुल प्रोटेक्शन साठी 3 रेजिमेंट झाशीत आजच पाठवण्यासाठी रेकमेंड करतो. त्याची काही आवश्यकता नाही मिस्टर फ्रेझर. आम्ही आमचं आणि आमच्या प्रजेचं रक्षण चांगल्या प्रकारे करणं जाणतो. आम्हाला कळलं आता हे सगळं या फिरंग्यांचं कारस्थान आहे. आधी आम्हाला फूस लावली आणि आता कोणा दुसऱ्याची मदत घेऊन आमच्या गंगाधर रावांना मारू पाहतायत. आणि आमच्या ऐवजी यांचे प्राण वाचवले मणिकर्णिकाने. चल. आज तर मोतीबाई साहेबांनी फरिश्ता बनून कमाल केली आहे बघा. आपण योग्य बोललात खान साहेब. परंतु या कुटील अशा घटनेच्या मागे आम्हाला अनेक हात दिसतायत. आणि महाराज, त्यातला एक हात मी पकडला आहे. वैली साहेब, या इलाही,
सार्जंट हिला कस्टडीत घ्या. थांबा तुम्ही फ्रेझर साहेब. तुम्ही हिला फक्त गिरफ्तार करा, पण ही जलील आणि नापाक हरकत केली म्हणून आता तिचा बेटा त्याच्या आईला अशी सजा देईल जी पाहून लोकांच्या हृदयाचा थरका पडेल. तू यांना मारणार होतीस, आमच्या चाचाजांना मारणार होतीस. तुला जिवंत राहायचं काही हक्क नाही, काही हक्क नाहीये, काही हक्क नाहीये तुम्हाला. अमीजान, आईच्या नावाला धप्पा तुम्ही. अमीजान, खबरदार अली बहादूर, खबरदार. आम्ही ह्यांना ब्रिटिश सरकारकडे नाही सोपवणार आणि आमच्या आज्ञेशिवाय तुम्हाला अशी कारवाई सुद्धा करू देणार नाही. आम्हाला ह्यांची कसून चौकशी करायची. जर ह्या वेळेस गंगाधरराव वाचला आणि चुकून तुमच्या तोंडून माझं नाव आलं तर तुमचा बेटा पण कमावलाच आहे. घेऊन जा यांना आणि बंद करा बंदीगृहात. घेऊन जा. सैनिकांनो, क्षमा असावी महाराज. आता आपण महालाकडे प्रस्थान करायला हवं. महाराज, एक क्षण थांबावं. एक प्रश्न या सेवकाला अस्वस्थ करतोय. बोलावं पंडितजी. महाराज, ज्यावेळेस मोतीबाई दमयंतीच्या रूपात आपल्याला वरमाला घालायला जात होत्या त्यावेळी त्यांना कसं ठाऊक झालं की आपल्यावर प्राणघातक हल्ला होणार आहे म्हणून? महाराज, ज्यावेळेस मोतीबाई दमयंतीच्या रूपात आपल्याला वरमाला घालायला जात होत्या त्यावेळी त्यांना हे कसं ठाऊक झालं की आपल्यावर प्राणघातक हल्ला होणार आहे म्हणून? हुजूर, जेव्हा आम्ही आपल्या गळ्यात वरमाला घालायला जात होतो त्यावेळेस आम्ही लच्छो साहेबांचं प्रतिबिंब पाहिलं होतं. म्हणून लगेच आम्ही हुजूरांच्या ऐवजी आईनात पडलेल्या त्यांच्या प्रतिमेला वरमाला घातली आणि लच्छो साहेबांनी त्यांचा तीर तुम्ही समजून त्या आईनावर सोडला. पाहिलं हुजूर, किती अकलबंदीने काम केलंय ते. परंतु महाराज, क्षमा करावी पंडितजी. एक तर मोतीबाई साहेबांनी आपल्या हुजुरांची जान वाचवली आहे, तेव्हा त्यांची तारीफ करायच्या ऐवजी सवालांची सरबत्ती करत आहात तुम्ही. उलट माझ्या मते तर यांना इनामो इकरामने नवाजायला हवं. यकीनन. सांगावं मोतीबाई, काय हवंय आपल्याला? आम्ही खरोखरच प्रसन्न आहोत. आज आपण आमचे प्राण वाचवलेत. आज जे काही मागाल ते अवश्य मिळेल. हुजूर, आमचं सगळं अस्तित्व
आपल्या आशीर्वादानेच शक्य आहे. आम्ही खुश तर तेव्हा झालो असतो जेव्हा आम्ही आपली जान वाचवताना आमची जान दिली असती. आणि आमच्यासाठी तेच सर्वात मोठे इनाम असतं. वाह हुजूर वाह, वफादारी तर जणून नसा नसात भिनलेली आहे. मी सगळे काचेचे तुकडे काढून टाकलेत महाराणी साहेब. का गेली होतीस मनुताई? महाराणी साहेब, आम्ही आमच्या बाबांकडून आणि सुखलाल काकांकडून तुमच्या शौर्याच्या गोष्टी ऐकल्या तर होत्या, आज स्वतःच्या डोळ्यांनी त्या पाहिल्या देखील. तुम्ही अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून आपल्या पतीचे प्राण वाचवले. खरोखरच आपण महान आहात. आमच्यासाठी आपण देवी समान आहात महाराणी. मोतीबाई, आम्ही आपल्या भावनांचं कौतुक करतो. ज्या धैर्याने तुम्ही आमचे प्राण वाचवलेत त्यासाठी आम्ही आपले ऋणी आहोत. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला काही भेट देऊ इच्छितो. प्रधानमंत्रीजी. जी महाराज. आमच्या लाल बगीचाची सगळी जहागीर मोतीबाईंच्या नावाने केली जावी. आणि दमयंतीची भूमिका उत्कृष्टपणे केल्याबद्दल आम्ही तुम्हाला नाट्य शिरोमणीच्या उपाधीने अलंकृत करत आहोत.